रामकृष्ण हरी मित्रांनो. आज आपण करूया खऱ्या खुऱ्या परमेश्वराचे दर्शन. यामुळे तुम्हाला आज परमेश्वर काय आहे, कसा आहे, कुठे आहे हे सर्व समजणार आहे. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटतील. मनुष्य परमेश्वराला कायम काहीतरी मागत असतो, प्रार्थना करीत असतो. बऱ्याच वेळा त्याची इच्छा पूर्ण होते, बऱ्याच वेळा पूर्ण होत नाही. खरे तर परमेश्वर प्रत्येक क्षणाला आपल्याबरोबरच असतो, फक्त आपल्याला देव जाणून घेता येत नाही. या निसर्ग चक्रामधील पंचमहाभूते म्हणजे पाणी, हवा, पृथ्वी, आकाश, अग्नी हे आहेत परमेश्वराचे रूप. ज्या अशा शक्ती आहेत की ज्यामुळे आपण जगू शकत नाहीत, त्या आहेत परमेश्वराचे रूप. ज्यामुळे आपण या पृथ्वीला चिटकून असतो, ते गुरुत्वाकर्षण म्हणजेच परमेश्वराचे रूप. ज्या झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो, ते आहे परमेश्वराचे रूप. हे चालणारे निसर्ग चक्र, ज्यामध्ये वेगवेगळे प्राणी, पक्षी, झाडे आहेत, कीटक आहेत, हे सर्व एकमेकांवर अवलंबून आहेत. हे सर्व आहेत परमेश्वराचे रूप. आपले अनमोल शरीरातील प्रत्येक अवयव, त्यांचे अचूक कार्य म्हणजेच परमेश्वराचे रूप. आपल्याला जो आनंद होतो, ज्यामुळे आपला आत्मा खुश होतो, हे आहे परमेश्वराचे रूप. दुःख तर मानव निर्मित आहे. आपली स्वप्न, इच्छा, अपेक्षा जेव्हा पूर्ण होत नाही, तेव्हाच आपल्याला दुःख होते. सूर्य, चंद्र, तारे ही आकाशगंगा ज्या आपापल्या कार्यात स्थिर आहेत, त्या आहेत परमेश्वराचे रूप. या सर्व शक्ती कशा काम करतात, कशा आहेत, हे आपण विज्ञानाने सांगू शकतो. पण हा पसारा कोणी एवढा अचूक बनविला आहे, याचे उत्तर आहे परमेश्वराचे रूप. प्रत्येक क्षणाला, श्वासाला, क्रियेमध्ये, अवस्थेमध्ये, प्रत्येक सजीवात म्हणजेच झाडे, माणसे, प्राणी, पक्षी, कीटक यामध्ये आहे परमेश्वराचे रूप. हे सर्व आपल्याच बरोबर आहे, आपल्याच समोर आहे, तरी आपण दुर्लक्ष करीत असतो व डोळ्यावर अंधश्रद्धेची आणि अंधभक्तीची पट्टी बांधून परमेश्वराला शोधत असतो. मित्रांनो, खरं तर आपण स्वतःला, इतरांना, निसर्गाला आनंदी स्वभावाने पाहिले तर तुम्हाला सर्व ठिकाणी परमेश्वराचे दर्शन होईल. एखाद्या दुःखी जीवाला तुम्ही मदत करून खुश केले, आनंद दिला, की त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य म्हणजेच परमेश्वराचे रूप. दया, क्षमा, शांती, समाधान या गुणधर्माने वागणारा मनुष्य म्हणजेच परमेश्वराचे रूप. मित्रांनो, तुम्हाला स्वतःला परमेश्वर व्हायचं असेल तर तुमच्या अंगात दया, क्षमा आणि शांती, समाधान हे गुणधर्म येणे गरजेचे आहे. जीवन प्रवासात स्वप्नपूर्ती करत असताना इमानदारी, कोणाचेही नुकसान न करता, कोणालाही न फसवता मिळवलेले धन, आनंद म्हणजेच परमेश्वराचे रूप आहे. मित्रांनो, तुम्ही नीट विचार केला, नीट आत्म्याने जीवनाकडे पाहिले तर सर्व ठिकाणी तुम्हाला खऱ्याखुऱ्या देवाचे, परमेश्वराचेच दर्शन होईल. परमेश्वर शोधला तर सर्व ठिकाणी दर्शन देईल. आपण देवाला काहीतरी मागण्यापेक्षा देवाने निर्माण केलेल्या जीवनाचा, या निसर्गाचा, या निसर्गांच्या नियमांचा आनंदाने उपभोग घेतला पाहिजे. मी, माझे आणि माझ्यासाठी हा स्वभावच दुःखाचे मूळ कारण आहे. या स्वभावाचा त्याग करा व जीवनाचे अमृत चव अनुभवा. मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. रामकृष्ण हरी.